सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. चोपडा तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर लागवड केल्यामुळे आता परिपक्व झालेल्या तुरीची काढणी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टरांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील शेतकरी मोठ्या प्रमाणावर तूर विक्रीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहेत. बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर आणि मालवाहतूक रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सध्या लिलावामध्ये 6,800 ते 7,600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजार समितीत दररोज 2 सत्रांत लिलाव होत असून पहिल्या सत्रात सुमारे 150 तर दुसऱ्या सत्रातही 150 ट्रॅक्टरवरील तुरीचा लिलाव केला जात आहे. तुरी पाठोपाठ मका विक्रीसाठीही शेतकरी बाजारात येताना दिसून येत आहेत. तसेच येत्या 15 दिवसांत हरभरा विक्रीची आवक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, मी नरेंद्र पाटील, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती. आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत सगळ्यात जास्त तुवरची आवक जास्त प्रमाणात येत आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना इथेच विनंती करतो की टप्प्याटप्प्याने याच्याने जर आपण क्लीन अशी तुवर आणली तर आपल्याला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उच्च रेट आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमचे व्यापारी बांधव देत आहेत. कारण तुवर ही आपल्या पहाडाचा जो बेल्ट आहे, सातपुडा पर्वत आहे, आणि आपल्या चोपडा तालुक्यातील शेतकरी यांनी तूरकडे जास्त वळल्याने आपल्याकडे तुरीची आवक जास्त प्रमाणात येत आहे. काल जवळपास 2,000 क्विंटलच्या जवळपास आपल्या चोपडा मार्केटमध्ये तुवरची आवक होती आणि याच्यापुढे सुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या काय भाव चालू आहे तुरीला? तुरीला भाव 6800 पासून तर 7620 पर्यंत काल उच्चात उच्च रेट 7620 रुपये रेट आलेले आहेत आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला. लिलाव किती सत्राचा होतो आपल्याकडे? चोपडा बाजार समितीला लिलाव सकाळच्या सत्रात 11 वाजेपासून लिलाव सुरुवात होते आणि दुपारच्या सत्रात 4-4:30 नंतर लिलावाची प्रक्रिया चालू होते. अशा 2 सत्रामध्ये लिलाव होत असतात. चोपडा बाजार समितीत मक्याची सुद्धा आवक चांगल्या प्रमाणात होत आहे आणि येणाऱ्या 15 दिवसात चण्याची आवक सगळ्यात जास्त प्रमाणात चोपडा बाजार समितीला येईल. कारण 15 दिवसात जो आमच्या कोरडो हरभरा होता तो हरभरा येण्यास सुरुवात होईल.